हॅलो फ्रेंड्स, जय जिजाऊ जय शिवराय. आज पुण्यात इतका भयंकर पाऊस चालू आहे की काहीही बोलू शकत नाही. निशब्द झाले मी हे पाऊस नाही. मान्य याहीपेक्षा खूप मोठे मोठे पाऊस पाहिले, पण मे महिन्यामध्ये असा पाऊस कधीच नाही पाहिला. माझ्या मते मे ऐवजी जून समजेल काय निसर्गाने, कारण जे निसर्ग ही काय करायचं. आता मेच्या लग्नाच्या ऑर्डर आहेत, पार्लरच्या, ब्रायडल, प्री ब्रायडल, आणि मला त्याच ऑर्डरसाठी निघायचं म्हणून मी एवढे कामं सकाळपासून पटपट आटोपले. आज सोमवती अमावस्या, देवाची पूजापाती झाली आणि पाहते तर काय एवढा पाऊस की गाडी काढून बाहेर निघायला मुश्किल. बघूया आता काय होतं ते. पाऊस थांबला तर ठीक, नसता कॅब बुक करून जावं लागेल, कारण रिस्क नको. पुण्याचा रस्ता, ट्रॅफिक, खड्डे यामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा सुरक्षित पोहोचणे गरजेचं आहे. आणि माझ्या मते प्रत्येकाने स्वतःची सुरक्षा नेहमीच लक्षात ठेवावी. भले तुम्ही बाहेर असाल, पाऊस आला, गाडी सोडा तिथेच, टू व्हीलर असेल तर सरळ कॅब बुक करा आणि घराकडे निघा. जरी तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसलात तर कॅबमध्ये तर असाल, सुरक्षित असाल. घरची तुमची वाट पाहतायत, काळजी करतायत, किंवा तुम्ही स्वतःचा जीव खूप महत्त्वाचा आहे. मी पाहते अनेकदा रोडवर स्कूटी स्लिप होतात, लेडीज खूप घाई करतात, पण ही घाई, क्षणाची घाई खूप अवघड आहे. कितीतरी वेळेस असं होतं की बऱ्याचदा आपण विचार करतो, अरे पोचायला उशीर होतो, पण तो उशीर बरा, ती वेळ निघून जाईल. पण आपण आपली सुरक्षा लक्षात घेऊन वेळेला न पोहोचता थोडं उशिरा पोहोचलं तर काही हरकत नाही, काही फरक पडत नाही, पण आपला जीव महत्त्वाचा आहे. म्हणजे काय सांगू मी, हा पावसाळ्यात सर्वांनी काळजी घ्या.